आदरणीय पितृतुल्य नागदेवेजी, शेवट अर्थाचा अनर्थ झालाच। तुझ्या मायेचा मी नवरा आदरणीय शहीद साहेब, बोलायचं नाही आहे या विषयावर। उदाहरण कदाचित रावणाचं असेल, उदाहरण कदाचित विश्वा ऋषीचं असेल, पण शेवट या गाण्याला पाखंडी म्हणतील मान्यवर शाहीर साहेब। बोलायचं या विषयावर नाही बोलू शकतो, पण वेळेचं भान ठेवून मला माझ्या कार्यक्रमाचा विराम करणे आहे। आणि म्हणून तुमच्या गैरहाजरीमध्ये मान्यवर शाहीर साहेब, मी जर जास्त बोलायला गेलो तर मेल्या मातीवर जुते मारल्यासारखं लाथ मारल्यासारखं काम होईल। आणि म्हणून आमच्या तुमच्या जनतेचे रक्षक या ठिकाणी हॅलो महिलांनी 2 मिनिटं बसावे उपस्थित आहेत। मान्यवर शाहीर साहेब, महिलांनी 2 मिनिटं बसा। नियमाचा उल्लंघन होणार नाही याचे भान ठेवून या कार्यक्रमाचं सेवन करणे महत्वाचं आहे। 2 मिनिटं महिलांनी। आणि म्हणून तुमच्या फक्त एका बोललेल्या गीताच्या तुझ्या मायचा मी नवरा उद्याला लावणीचा कार्यक्रम तुमच्यासाठी ठेवलेला आहे। महिलांनी 2 मिनिटं बसा। उद्या 6 वाजता कार्यक्रम चालू आहे। समजते का? वेरूळची लेणी कुठं आहे तुला अजिंठा माहित आहे? वेरूळची लेणी कुठं आहे तुला अजिंठा माहित आहे? स्वर कसा काढावा तुला गळ्याचा कंठा माहित आहे? पुजारी करे पूजनाचं काम मंदिरात जाऊन निनाद कसं द्यावे तुला काही घंटा माहित आहे? शाहीर साहेब, शाळेतल्या मुलांना मधली शेवटची सुट्टी काय वाजवल्यानं होते फक्त तुम्हाला घंटा माहित आहे। तुम्ही सांगलं त्या घंट्याचे नाद सांगितलं मान्यवर शाहीर साहेब। तोच घंटा नाही तर प्रत्येकाच्या शरीरात घंटा आहे विराजमान। 24 तास ठोके देतो, 24 तास ठोके देतो मान्यवर शाहीर साहेब। ज्या घंट्यावर तुमची शान आहे तो घंटा 24 तासात 21,600 ठोके देतो। 24 तासात ज्या घंट्यावर तुमची शान आहे तो 24 तासात 21,600 ठोके देतो 24 तासात। आणि हे घंटा सांगणारे शाहीर आता सापडले माझ्या भाषात। सापडले माझे भाषात। मान्यवर शाहीर साहेब, अगर कोई हमें जिंदा गाड़ सके इतना किसी में जोर नहीं, कोई हमें चीर कर रख दे इतने हम कमजोर नहीं। आए हैं कफन बांध कर तो रंग से रंग मिला देंगे। वक्त आ गया नाग देवे जी, आप तो नाग नदी का पानी पिलाने वाले शायर हो। पानी पिलाकर हमको बीमारी करना नहीं है, किसी शायर को किसी आदमी को बीमार करना नहीं है। वक्त आ गया हम आपको त्रिवेणी का पानी पिला देंगे। त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नहीं नामी तरी देवंत। वक्त आ गया हम तुम्हें त्रिवेणी का पानी पिला देंगे। खुद को समझते होगे तो कान तो आपके चक्के छुड़ा देंगे। अगर हम भी अपने वाली पर आए तो आपको फुलवार जैसा ऊपर उड़ देंगे। पैरों में घुंघरू बांधकर नचाऊंगा। मेरे पैरों में घुंघरू बांधकर नचा सके वो घुंघरू आपके पास में नहीं है। कभी कहता नहीं, कहना मेरा सही है। अगर मैंने भी सोचा अपने दिल में तो तौबा आपका मचाऊंगा। और सरेआम मैट्रिक के सामने आपको घुंघरू बांध के नचाऊंगा। क्या बात है?
किती इज्जतदार आहे याची माय नंदी करण्यासी आला इथे सामना जंगी याची मावशी लफडे बाद रिश्तेदारी पतरंगी याचे बाप किती आणि याचे मावसे किती वेळ झाली थांबता लोक याचा बाप लई गुणी पण आहे पिसाट्या आणि पणत नाही काहीतरी गोष्टी करते मोठ्या मोठ्या याची आतो फरफंदी जाऊन चवाट्यावर बसली एकाशी करून लफड घर तिसऱ्याचा धसली तरी कटत नाही याची नाक याची नाक याची नाक किती इज्जतदार आहे याची माय नंगी करण्यास आला इथे सामना जंगी याची मावशी लफडे बाद रिश्तेदारी पतरंगी याचे बाप किती आणि याचे मावसे किती कसं वाटतंय बरं झालं तुमचं भाग्य चांगलं आहे तुमचे भाग्य चांगले आहे वेळ झाली आणि म्हणून आज या ठिकाणी सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा नूतन वर्षाच्या शुभ पावन पर्वावर आणि प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने या ठिकाणी दुय्यम खडागर्दीच्या कार्यक्रमाचं आयोजन 25 जानेवारीला आयोजित करण्यात आलं दोन्ही शहराचे संत उपस्थित झाले होऊ शकतो आमच्या गायन कलेच्या माध्यमातून बोल भाषणामधून काही चुका घडून आल्या असतील काही चुका तात्पुरत्या पत्रामध्ये घेऊन नोट करून घेतल्या त्याबद्दल या कार्यकारी मंडळाचा आयोजक संयोजक नियोजक मान्यवरांचं प्रिय रसिक प्रेक्षक बांधवांचं महिला बंधू भगिनीचं आणि ज्यांच्यापासून आमचे लगातारचे प्रोग्राम आहेत ज्यांच्यामुळे आमच्या आवाजाला वाव मिळतो असे लाऊडस्पीकरचे प्रभाकर साहेब खूप सुंदर साऊंड दिला आणि त्यामुळे आमच्या आवाजाला वाव मिळाली त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो आम्हाला इथं बोलावलं आमचा मान सन्मान केला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता आमची कला शांत चित्ताने ऐकून घेतली मी विनंती करेन जे मनोरंजनाचा भाग आहे आमचा आम्हाला परत कराल बोध घेण्यासारखं जे काही भाग वाक्य आहे ते आत्मसात करायला अपेक्षा करतो आणि एकदा पुन्हाहून दुसऱ्यांदा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझा कार्यक्रम इथे आटोपला असं जाहीर करतो बोलो भारत माता की बोलो भारत माता की सभी शहीदों की सभी क्रांतिकारों की सभी शूरवीरों की राष्ट्रपिता महात्मा गांधी की बोधिसत्व विश्वरत्न भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की अपने अपने माता पिता की गुरु सुभाष राव की सर्व शाहिरांना स्वर्गीय बागडे साहेब ते आपल्याच नाही तहसीलदार या सर्व डान्सरला त्यांचा मुलगा विनोद बागडे यांच्याकडून सर्वांना 500-500 रुपयाचं बक्षीस त्यांनी या ठिकाणी घेऊन जावं सर्व डान्सरने आपले 500-500 रुपयाचं बक्षीस घेऊन जावं विनोद बागडे यांच्याकडून या सर्व डान्सरला ते डान्सर काय बाकी बोलावते सर्वांना 500 घेऊन द्यावं आणि सर्व या ठिकाणी बांधव या ठिकाणी रसिक गावकरी मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित झाली महिला मंडळ उपस्थित झालं या ठिकाणी सर्वांचं आणि पोलीस बांधवांचं साऊंडवाल्यांचं डेकोरेशनवाल्यांचं गावकरी सर्वांचे आणि सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाले सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो कार्यक्रम इथं या ठिकाणी स्टार्ट करतो पोलीस यंत्रणेचा जरा वेळ झालेला आहे आणि उद्याचा कार्यक्रम लावणीचा कार्यक्रम राईट टाइम 6 वाजता होईल आणि 10 वाजता संपेल जागा मिळणार नाही म्हणून आपली जागा बुक करण्याकरता 5:30 वाजतापासून या ठिकाणी यावं आणि आपली जागा बुक करून घ्यावी ही विनंती आणि महिलांना शांततेने आपल्या घरी जावं सर्व रसिक बांधवांना सुद्धा कोणी कोणाचा ऍक्सिडेंट होऊ नये काही होऊ नये खेड्यापाड्यातून लोक आलेले आहेत त्यांनी